मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 22 वडिलांस पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात? उत्तर, हा किल्ला अति उंच असून अवघड डोंगरावर आहे, म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली आणि हा गड राजधानीचे ठिकाणही होते, म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते. उत्तर, शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड. अशी माहिती शिक्षकांनी राजगडाबाबत मुलांना दिली. राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले असावे? उत्तर, राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा, भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे, म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले आहे. उत्तर, राजगड किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे. याचा घेर 12 कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले. अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी पुरविली. समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला? उत्तर, राजगडाचे दुरून निरीक्षण केले असता मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला, पंख्याची 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या दिसतात. या कारणामुळे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या पडलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवतो.
राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत? उत्तर, राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीत होणारी गुप्त खलबत्ते राजगडाने ऐकली. महाराजांच्या केलेल्या नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत. प्रश्न दुसरा, समीर असे का म्हणाला असावा? महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे. उत्तर, भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत, म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा. किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं. उत्तर, समीरने राजगडाचे आगळे वेगळे भौगोलिक स्थान पाहिले. उत्तरेला असलेली गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्व दिशेला असणारा पुणे सातारा रस्ता, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाट माथा. सृष्टी सौंदर्य समीरने पाहिले आणि तो त्यात हरकून गेला. म्हणून किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं असे समीर म्हणाला. मला एक फलक खूप आवडला. उत्तर, एका फलकावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. त्यामुळे समीरला तो एक फलक खूप आवडला. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे. उत्तर, समीरच्या शिक्षकांनी माहिती देताना सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये भारतातील राजगड किल्ल्यांची प्रतिकृतीचा देखील त्यात समावेश आहे असे तो म्हणाला. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का? उत्तर, आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. तो अजून जाणून घेण्याची इच्छा समीरच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघायचे ठरवूया का, असा प्रश्न समीरने बाबांना विचारला. आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. उत्तर, समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वसतिगृहात राहतो. वसतिगृहातले जेवण बरे होते, पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी, म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला.
मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.